नमस्कार मुलांनो, मी मीनल आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा पुस्तके, मुद्रांक, नाणी इत्यादी वस्तूंच्या संग्रहाशी व्यवहार करतो. सेट भाषा ही वस्तूंच्या संग्रहाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गणिती पद्धत आहे. ही भाषा इतकी महत्त्वाची का आहे? गणितज्ञांना ही भाषा का वापरावीशी वाटते? याचे एक कारण आहे. ते असे की दैनंदिन भाषा अस्पष्ट आहे आणि गोंधळ निर्माण करू शकते. उदाहरणार्थ, जर मी लिहिते 1, 2, 3 तर शेवटी 3 ठिपके म्हणजे काय? तुम्ही म्हणता, अर्थातच त्यांचा अर्थ आहे नैसर्गिक संख्यांची यादी. जर मी लिहिले 1, 2, 4 पुढे काय होणार? ते 7 आणि नंतर 11 वगैरे असू शकते. का सांगू शकाल? किंवा ते 8, 16 वगैरे पण म्हणून चालू ठेवता येईल. जर आपण स्पष्टपणे म्हटले तर 2ची शक्ती असलेल्या संख्यांचा संग्रह. मग आपल्याला कळते की उत्तरार्ध म्हणजे अभिप्रेत आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे जेव्हा आपण संख्या संग्रहाबद्दल बोलत असतो तेव्हा आपण काही संग्रहांचा संदर्भ काही लघु स्वरूपात घेऊ शकतो, पण संग्रह लिहिणे अवघड असू शकते. इथेच सेटची भाषा उपयोगी पडते. या वर्गात आपण संच आणि त्यांचा अभ्यास, त्यांचे प्रकार हे शिकूया. शिकण्याचे परिणाम. वेगवेगळ्या स्वरूपात संचांचे वर्णन आणि प्रतिनिधित्व करणे. विविध प्रकारचे संच ओळखणे. या धड्यातील कीवर्ड्स. संच, रिकामा संच, सिंगलटन संच, परिमित, अनंत, समतुल्य संच, समान संच, सार्वत्रिक संच, उपसंच, विघटित संच, पावर संच, योग्य संच, योग्य उपसंच आणि सामान्य घटक. उदाहरणार्थ, 16 विद्यार्थी फक्त क्रिकेट खेळतात, 18 विद्यार्थी फक्त व्हॉलीबॉल खेळतात आणि 3 विद्यार्थी क्रिकेट आणि व्हॉलीबॉल दोन्ही खेळतात. तर या विद्यार्थी क्रिकेट किंवा व्हॉलीबॉल खेळत नाहीत. एका वर्गात एकूण 39 विद्यार्थी असतात. याचे सचित्र वर्णन आपण खालीलप्रमाणे करू शकतो. चित्रातील वर्तुळे काय दर्शवतात बरं? गेम खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा संग्रह आहे. क्रिकेट खेळणार यांना व्हॉलीबॉल खेळणाऱ्यापासून वेगळे करण्यासाठी आम्हाला 39 विद्यार्थी किंवा 39 चिन्हे काढायची किंवा वेगवेगळे रंग वापरण्याची गरज नाही. संग्रहांना फक्त सी आणि व्ही म्हणणे पुरेसे आहे. आम्ही सी आणि व्ही दोन्हीमधील लोकांबद्दल बोलू शकतो. एक आणि एक, परंतु दुसऱ्यामध्ये नाही. ही संचांची भाषा आहे. या भाषेत बरेच गणित लिहिले जाते आणि म्हणूनच आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. ठराविक संच म्हणजे वस्तूंचा सुपरिभाषित संग्रह. इथे वस्तूंचा सुपरिभाषित संग्रह म्हणजे एखादी विशिष्ट वस्तू दिल्यास ती वस्तू दिलेल्या संग्रहातील घटक आहे की नाही हे ठरविणे आपल्या शक्य झाले पाहिजे. संचातील वस्तूंना त्याचे सदस्य किंवा मूलद्रव्ये म्हणतात. उदाहरणार्थ, जिल्हा मध्यवर्ती ग्रंथालयातील सर्व पुस्तकांचा संग्रह. दुसरे, इंद्रधनुष्यातील सर्व रंगांचा संग्रह. 3. प्रधान संख्याचे संकलन. संचांचे प्रतिनिधित्व. विचित्र संख्यांचा संग्रहाचे वर्णन अनेक प्रकारे केले जाऊ शकते. पहिलं, विषम संख्यांचा संच हे सुरेख वर्णन आहे. ते आपल्याला नीट समजते. दुसरं, 1, 3, 5 असे लिहिता येईल आणि मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला ठाऊक आहे. तिसरं, तसेच क्ष ही विचित्र संख्या असलेल्या सर्व संख्यांचा संग्रह म्हणता येईल. ते सर्व समतुल्य आणि उपयुक्त आहेत.
संच खालील 3 मार्गापैकी कोणत्याही एका प्रकारे किंवा स्वरूपात दर्शविला जाऊ शकतो. वर्णनात्मक स्वरूप, सेट बिल्डर फॉर्म किंवा नियम फॉर्म, रोस्टर फॉर्म किंवा सारणीबद्ध फॉर्म. पहिलं, वर्णात्मक रूप. वर्णात्मक स्वरूपात संचांचे शब्दात वर्णन केले आहे. उदाहरणार्थ, इंग्रजी वर्णमालेतील सर्व स्वरांचा संच. पहिलं, संपूर्ण संख्यांचा संच. बिल्डर फॉर्म किंवा नियम फॉर्म सेट करा. सेट बिल्डर स्वरूपात सर्व घटकांचे वर्णन एका नियमाद्वारे केले जाते. उदाहरणार्थ, A=X हा इंग्रजीच्या वर्णमालेतील एक स्वर आहे. B=X/X ही एक संपूर्ण संख्या आहे. रोस्टर फॉर्म या सारणीबद्ध फॉर्म. संचातील सर्व घटकांची यादी करून संचाचे वर्णन करता येणे. उदाहरणार्थ, A=AEIOU आणि B=0 1 2 3. उदाहरण, खालील शब्दांच्या अक्षरांचा संच रोस्टर स्वरूपात लिहा. 1. मूल्यमापन. दुसरं, प्राचार्य. द्रावण. 1. मूल्यमापन. A=ASEMNT. प्राचार्य. B=PRINCAL. संचांचे प्रकार. संपादन. खूप आवडीचा एक विशेष संच आहे, रिकामा संग्रह. रिकाम्या संग्रहाची काळजी कशाला घ्यावी? या समीकरणाच्या x⁴ + 1 = 0 समाधानाच्या संचाचा विचार करा. वास्तविक संख्यांच्या संचात त्याचे कोणतेही घटक नाहीत. तसेच 90 अंशापेक्षा जास्त एक कोन असलेल्या सर्व आयतांचा विचार करा. असा कोणताही आयत नाही आणि म्हणूनच ते रिकाम्या संचाचे वर्णन करते. तर रिकामा संच महत्त्वाचा आणि मनोरंजक आहे आणि विशेष चिन्हास देखील पात्र आहे. रिकामा संच या शून्य संच. कोणत्याही मूलद्रव्याचा समावेश नसलेल्या संचाला रिकामा संच किंवा शून्य संच किंवा शून्य संच म्हणतात. हे ह्या चिन्ह किंवा द्वारे दर्शविले जाते. उदाहरणार्थ, A=X. X हा एक विचित्र पूर्णांक आहे आणि 2. 2 ने विभाज्य आहे. X ही विषम संख्या 1 3 5 आहे. हे आपण 2 नी विभागू शकत नाही. म्हणून अ हा रिकामा संच आहे, हे असे लिहिता येईल. A= हे चिन्ह किंवा या पाईचं चिन्ह. दुसरं, 1 ते 2 दरम्यानच्या सर्व पूर्णांकांचा संच. येथे 1 ते 2 दरम्यान पूर्णांक नसतात, म्हणून हा रिकामा संच आहे. सिंगलटन सेट. ज्या संचात एकच मूलद्रव्य असते त्याला सिंगलटन संच म्हणतात. उदाहरणार्थ, A=X3=X=5 Xn. म्हणून X=4. एकच मूलद्रव्य आहे. B= सर्व समप्रधान संख्यांचा संच. 2 हा एकमेव समप्रधान आकडा आहे, म्हणून या संचातील एकच घटक आहे. तिसरं, परिमित संच. मूलद्रव्यांची मर्यादित संख्या असलेल्या संचाला परिमित संच म्हणतात. उदाहरणार्थ, कुटुंबातील सदस्यांचा संच.
आपण खेळत असलेल्या इनडोअर आउटडोअर गेम्सचा संच किंवा आपण शाळेत शिकलेल्या अभ्यासक्रमाच्या विषयांचा संच किंवा x x हा 36 आकडाचा घटक आहे. अनंत संच. जो संच परिमित नसतो त्याला अनंत संच म्हणतात. उदाहरणार्थ 5, 10, 15 असे पुढे खूप. एका रेषेवरील सर्व बिंदूंचा संच. संचांच्या प्रकाराबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी आपल्याला संचांची कॉर्डिनॅलिटी माहीत असणे आवश्यक आहे. समतुल्य संच. ए आणि बी या दोन परिमित संचांमध्ये समान मूलद्रव्य असतील तर त्यांना समतुल्य म्हटले जाते. A=B असे लिहिले आहे. जर ए आणि बी समतुल्य संच असतील तर NA आणि NB उदाहरणार्थ ए चेंडू आणि बॅट आणि बी इतिहास भूगोल विचारात घ्या. येथे ए बीच्या समतुल्य आहे कारण NA आणि NB हे दोन =2 आहे. समान संच. दोन संचामध्ये नेमके समान घटक असतील तर ते समान आहेत असे म्हटले जाते, अन्यथा ते असमान आहेत असे म्हटले जाते. दुसऱ्या शब्दात ए आणि बी हे दोन संच समान आहेत असे म्हटले जाते जर ए मधील प्रत्येक मूलद्रव्य हाही बी चाच एक घटक आहे आणि बी मधील प्रत्येक मूलद्रव्य हे देखील ए चेच मूलद्रव्य आहे. उदाहरणार्थ A=1, 2, 3, 4 आणि B=4, 3, 2, 1 या संचांचा विचार करा. ए आणि बी मध्ये नेमके समान घटक असल्याने ए आणि बी हे समान संच आहे. युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल संच हा एक संच आहे ज्यात विचाराधीन सर्व संचांचे सर्व घटक असतात आणि सामान्यतः U ह्याद्वारे दर्शविले जाते. जर आपण नैसर्गिक संख्याबद्दल मूलद्रव्याबद्दल चर्चा केली तर सार्वत्रिक संच U हा सर्व नैसर्गिक संख्यांचा संच आहे. U=x. x हे न्यूट्रल सगळ्याच शब्दांना नंबर्सला दाखवते. जर A=पृथ्वी, मंगळ, गुरु असेल तर सार्वत्रिक संच U हा सौरमालेतील ग्रह आहे. उपसंच. ए आणि बी हे दोन संच असू द्या. जर ए मधील प्रत्येक मूलद्रव्य देखील बी चे मूलद्रव्य असेल तर ए ला बी चा उपसंच म्हणतात. आम्ही ए सबसेट बी लिहितो. ए सबसेट बी हा ए हा बी चा उपसंच आहे असे वाचले जाते. जर ए हा बी चा उपसंच नसेल तर आपण ए आणि बी लिहितो. स्पष्टपणे जर ए हा बी चा उपसंच असेल तर NA=NB आहे. ए चा प्रत्येक मूलद्रव्य ही बी चाच मूलद्रव्य असल्याने बी या संचात ए इतकेच मूलद्रव्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे NA=NB हे घटक आहेत. दुसरा मार्गही खरा आहे. समजा NA=NB असेल तर ए मध्ये बी पेक्षा जास्त मूलद्रव्य आहेत आणि म्हणून ए मध्ये कमीत कमी एक मूलद्रव्य आहे जे बी मध्ये असू शकत नाही. म्हणून ए हा बी चा उपसंच नाही. उदाहरणार्थ एक सबसेट 1, 1, 2, 3 किंवा दुसरे 2 आणि 4 हे 1, 2, 3. उदाहरण A=A, B चे सर्व उपसंच लिहा. द्रावण A आणि B. ए चा उपसमूह म्हणजे पाई A, B आणि AB. योग्य उपसंच. ए आणि बी हे दोन संच असू द्या.
ए हा बी आणि ए इज नॉट इक्वल टू बी यांचा उपसंच असेल तर ए ला बीचा योग्य उपसंच म्हणतात आणि आपण ए सबसेट बी लिहितो. उदाहरणार्थ जर ए 1, 2, 5 आणि बी 1, 2, 3, 4, 5 असेल तर हे ए हा बीचा योग्य उपसंच आहे. विसंगत संच ए आणि बी या दोन संचामध्ये समान घटक नसल्यास ते विसंगत आहेत असे म्हटले जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ए बी इज इक्वल टू तर ए आणि बी हे विसंगत संच आहेत असे म्हटले जाते. उदाहरण ए इज इक्वल टू 20, 22, 23, 24 आणि बी इज इक्वल टू 25, 30, 40, 45 हे विसंगत संच आहेत की नाही याची पडताळणी करणे. द्रावण ए इज इक्वल टू 20, 22, 23, 24, बी इज इक्वल टू 25, 30, 40, 45. ए इज नॉट द सबसेट बी. 20, 22, 23, 24 आणि परत 25, 30, 40, 25. ए इज नॉट सबसेट इज इक्वल टू असल्याने ए व बी हे विसंगत संच आहेत. पॉवर सेट संच ए च्या सर्व उपसंचांचा संचाला ए चा पॉवर सेट म्हणतात. हे पी ए द्वारे दर्शविले जाते. उदाहरणार्थ ए इज इक्वल टू 2, 3 असेल तर ए चा पॉवर सेट शोधा. हे ए चे उपसंच म्हणजे 2, 3, 2 आणि 3. ए चा पॉवर सेट पी ए इज इक्वल टू 2, 3, 2, 3. जर ए असेल तर ए चा पॉवर सेट आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. संच म्हणजे वस्तूंचा सुपरिभाषित संग्रह. संच 3 प्रकारात दर्शविले जातात: वर्णात्मक फॉर्म, संच बिल्डर फॉर्म, रोस्टर फॉर्म. जर ए मधील प्रत्येक मूलद्रव्य देखील बी चे मूलद्रव्य असेल तर ए ला बी चा उपसंच म्हणतात. ए सबसेट ऑर इक्वल टू आणि ए इज नॉट इक्वल टू बी असेल तर ए हा बी च्या योग्य उपसंच आहे. संच ए चा पॉवर सेट हा ए च्या सर्व उपसंचांचा संच आहे आणि तो पी ए द्वारे दर्शविला जातो. एक मूलद्रव्ये असलेल्या संचांचा उपसमूहांची संख्या 2 टू द पॉवर ऑफ एम आहे. एम मूलद्रव्ये असलेल्या संचांचा योग्य उपसमूहांची संख्या 2 टू द पॉवर ऑफ m-1 आहे. जर ए अंडरसेट बी इज इक्वल टू असेल तर ए आणि बी हे विसंगत संच आहेत. जर ए इज नॉट इक्वल टू असेल तर ए आणि बी ओव्हरलॅपिंग आहेत.